पण हे मायबाप सरकार सर एवढं मन भरून येतं. माझ्या भगिनींना काल उदाहरण दिलं. आता म्हणजे बोलण्याचे शब्द आमच्याकडे नाही आहेत. हे बसले काय आहेत, कोणालाही इथं बसणं हे योग्य वाटत नाही. आपला संसार आपल्या आई वडिलांना इथं आणणं हे खरंच योग्य नाही आहे. खूप सर्व अडचणी आहे सर. आम्ही जे ग्राउंड लेवल म्हणून आलो आहे, आमची तिकीटची सोय नाही सर. हे लोक काही उसने पैसे घेऊन आले. 2-3 महिने झाले, पगार नाही आहे, मानधन नाही आहे, काहीच नाही सर. अशा परिस्थितीत आम्ही एकत्र झालो. का बरं झालं साहेब की आम्हाला शासनानं अजूनपर्यंत खूप उपोषित ठेवलं आहे. 15 वर्षापासून आम्ही काम करतो. आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? आमचे आई वडील नाही का? आम्हाला कुटुंब नाही का? आम्ही 15 वर्ष सेवेत कशाचं काम करत असं. आम्ही कोरोनामध्ये मजुरांना रोजगार दिला, मग आम्हालाच का बरं उपोषित ठेवलं? हा आमचा सर्वांचा उलट प्रश्न आहे. आणि आम्ही इतके ग्राउंड लेवल आमची पस्ती नसताना कोणी खाली झोपत आहे, कोणी पोत्यावर झोपत आहे. आमचं कुठलं असं काही म्हणजे कुठे आम्ही काही केलं नाही आहे. कुठे आम्ही जिथं जागा भेटत तिथे मी झोपत आहे साहेब. आमची खायची व्यवस्था नाही, आमची राहायची व्यवस्था नाही. आम्ही जे आलो जनरलमध्ये आलो साहेब. आमची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत आहे. आम्हाला 2 दिवसाला मानधन नाही. म्हणून आम्हाला शासनाने एकच विनंती आहे कळकळीची, आमच्या देव बापा आम्हाला आमचा कायम करा, आमचा अधिकार द्या आम्हाला. बाकी तुम्ही डिपार्टमेंट बाकी जसे कायम केले, ज्या लोकांना तुम्ही डिपार्टमेंट काम केले तो त्या निकष लावून. त्या कंपनीचं नाव S2 इन्फोटेक कंपनी आहे, पण ती कुठे आहे, त्याचा आता पत्ता काय आहे याच्याबद्दल कुठेच लिखित स्वरूपात नाही. किंवा जिथं आम्ही जातोय त्या ठिकाणी दारं बंद असलेली असतात. ते सांगतात की वर्क फ्रॉम होम वगैरे आहे. आणि आम्ही जेव्हा त्यांना कॉल करतोय तर कॉलचं त्याचा रिस्पॉन्स पण येत नाही. आणि आमच्या कुठल्याच जशा मागण्या आहे ESIC आहे किंवा आमचं जे वेतन आहे, त्याच्यानंतर ज्या वैधानिक वजावटी आहे, या कुठल्याच पद्धतीच्या वेळेवर मिळत नाही किंवा वेळेवर दिल्या जात नाही. आणि या कंपनीकडनं अवैधरित्या भरती केली जाते. आमची एकच मागणी आहे शासनाकडे की शासन सेवेत समायोजन करावं, त्याच पद्धतीने या कंपनीला हटवून टाकावं आणि आमच्या लोकांना न्याय गेल्यानंतर विचार येते की पुढच्या महिन्यात किराया कसा द्यायचा ना खायचं का, हा विचार सतावतो. कारण काही महिन्यापूर्वी माझ्या मिस्टरचं हार्टचं ऑपरेशन झालं. मी प्रत्येकाला म्हटले पैसे पेमेंट सुद्धा नव्हती झाली हो आमची. त्याच्यासाठीच आमची एकच मागणी आहे की आम्ही काम तेवढंच करतो ना. इन केस मला वाटतं आम्ही 24 तास ड्युटीवर राहतो. संडे सॅटर्डे असला, कुठे फंक्शनला, कुठे लग्नात असला तरी फोन येते, ही माहिती आली का, ती माहिती आली का, तुम्ही MIच नाही केलं. बस एवढंच नाही राहत. दुसऱ्या दिवशी काढरे पत्र त्याच्यासाठी तिच्यासाठी असं चालत असते. त्याच्यामुळे आता आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत आम्ही शासकीय सेवेत कर्मचारी होणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही. आम्ही आमरण उपोषण करणार आहे. आम्ही जर 9 तारखेपर्यंत शासनाने जर दखल घेतली नाही तर 10 तारखेपासून 11 तारखेपासून सर्व अन्नत्याग करणार आहे इथेच याच मैदानावर. आम्हाला पण आमच्या मुली आहेत, त्यांचं चांगलं शिक्षण व्हावं. जसं आता माझी मुलगी गुणवत्तापूर्वक होती, पण मी माझ्या पैशामुळे नाही करू शकली. तिची इच्छा होती की मी MBBS व्हावं, पण जे आपलं जे मानधन आहे ते मोजकं मानधन आहे. त्याच्यात कुठे आपण त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकतो. BCom MA MSW DPG झालेलं आहे. 10-15 वर्ष झालीत. आम्ही अमोल तायडे, अमरावती जिल्हा AP म्हणून कार्यरत आहे मुळशीला. माझं एज्युकेशन BSW MSW B.Ed MBA फर्स्ट इतकं आहे माझं. Follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. जय महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी आझाद मैदानावर आलेलो आहोत आणि या आझाद मैदानावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेचे संबंध महाराष्ट्राचे कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला आलेले आहेत. हे आंदोलन मला वाटतं बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आणि पुढेही असणार आहे. आता या भारतामध्ये जे कामगार आहेत ते कामगार महत्वाचे आहेत आणि शेतकरी महत्वाचे आहेत. 2 घटक आहेत हे महत्वाचे आहेत. परंतु या घटकाला दाबून या ठिकाणचे जे काही मंत्री असतील किंवा शासन प्रशासन आहे हे या घटकांना दाबून त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि हे गेले अनेक वर्ष सुरू आहे. आपण बघितलं की आम्ही काम करतो आणि हे लोक पैसा खातात, हे लोक कमिशन खातात आणि हे लोक टॅक्स पण खातात आपला. म्हणजे तिन्हीकडून आपलं मरण आहे. आपण या ठिकाणी बघितलं आहे की अनेकदा निवेदन देऊन सुद्धा, अनेकदा मोर्चे काढून सुद्धा, अनेकदा या ठिकाणी शासनाला विनवण्या करून सुद्धा आपल्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत नाहीत. आपण बघितलं की राज्यातल्या विविध जिल्ह्यातून, तालुक्यातून या ठिकाणी महिला असतील, मुलं असतील या ठिकाणी आलेले आहे. ताई, कुठून आले तुम्ही? गडचिरोली जिल्हा, चामोर्शी तहसील.
गडचिरोलीवरनं येणं सोपं आहे का? कधी कुठला मंत्री गेलाय का गडचिरोलीला? पाहिले का तिकडची परिस्थिती? ताई कुठून आले? गडचिरोली जिल्हा कोरची तालुका. ताई कुठून आले? भंडारा जिल्हा. भंडारा जिल्हा. मंत्र्यांना माहितीये का भंडारा जिल्हा कुठं आहे? त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे माहितीये का कुठल्या मंत्र्यांना? आपण बघितलं की हा जो प्रकार आहे हा फक्त शेतकरी आणि कामगार यांच्या सोबत होत आहे. काय मागणी आहे तुमची? कधीपासून हा प्रकार कधीपासून तुमच्या मागण्या तुम्ही मागताय आणि काय परिस्थिती आहे तुमच्या घरची? कशा प्रकारे परिस्थिती आहे? पगार कसा होतो तुमचा? आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी मनरेगा अंतर्गत जवळपास 17 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत आणि यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचारी सर्व आहेत आणि गरिबी निर्मूलनाचं काम आमच्या विभागामार्फत आपले कंत्राटी कर्मचारी करत आहेत. त्याचबरोबर शेतकरी या वर्गाला पुढे नेण्याचं काम आणि भूमिहीन मजुरांना पुढे नेण्याचं काम आमच्या विभागामार्फत आमचे कंत्राटी कर्मचारी करत आहेत. परंतु याकडे शासनाचं बरेच वर्षापासून 17 वर्षापासून दुर्लक्ष आहे. हे दुर्लक्ष इतकं आहे की आम्हाला 4-4 महिन्यापासून पगार नाही किंवा आमच्या ज्या सेवेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही इतक्या वर्षापासून काम करून सुद्धा आमच्या मुलाबाळांना किंवा आमच्या आई वडिलांना एक सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यांच्या आजाराची सुद्धा आम्ही काळजी घेऊ शकत नाही. या सर्व बाबी आमच्यासाठी हितकारक आहे की अन्यायकारक आहे हे शासनानं ठरवायला पाहिजे. परंतु आमच्या ज्या मागण्या रास्त मागण्या यामध्ये आम्हाला शासन सेवेमध्ये समायोजन करणे, नियमित करणे ही आमची मागणी रास्त आहे. पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे, ज्या कंपनीला S2 कंपनीला शासनाने कॉन्ट्रॅक्ट दिला त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आमच्या लोकांना सामावून घेतलं, परंतु त्याच्याकडून इतकी पिळवणूक होत आहे की आम्हाला ज्या सेवा सुविधा ह्या आम्हाला उपलब्ध होत नाहीत. त्याचबरोबर आम्हाला आकृतीबंध निर्माण करावा आणि समान काम समान वेतन आमच्या लोकांना लागू करून देण्यात यावा या आमच्या रास्त मागण्या आम्ही घेऊन बसलेलो आहोत. तरी आम्ही 12 जानेवारीला या आपल्या प्रशासनाला निवेदन सादर केलेलं होतं. या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सर्व म्हणजे तालुका असो की जिल्हा स्तरावरून आम्ही निवेदन सादर केलेलं होतं. परंतु याकडे केराची टोपली दाखवली शासनाने आणि आमच्या निवेदनाला बिलकुल असह्य असं हे बघितलं. तर कुठेतरी आमचा न्याय मिळायला पाहिजे यासाठी आम्ही 23 जानेवारीपासून या आझाद मैदानाला आंदोलनाला बसलेलो आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर बसूनच असणार आहे. 4,500 कर्मचारी बसून असणार आहेत आणि सोबतच आम्ही जर समजा आमच्या मागण्या आणखी मंजूर झाल्या नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करून 11 फेब्रुवारी पासून आम्ही अन्नत्याग आंदोलन सुद्धा इथे करणार आहे. हा आमचा शासनाला इशारा आहे. या ठिकाणी आपण बघितलं की 4,500 कर्मचारी म्हणजे 4,500 गुणिले 5 त्यांच्यावरती डिपेंड असणारे जी काही लोक असतील म्हणजे जवळपास 22-25 हजार लोकांवर हा अन्याय अत्याचार होतोय. हा फक्त तुमच्यावर होत नाही, फक्त कर्मचाऱ्यांवर होत नाही, तर हा त्यांच्यावर असलेले डिपेंड असलेले जे लोक आहेत, कुटुंबातील लोक आहेत त्यांच्यावर होतो. घर कसं चालणार? घर भाडं बघितलं का आपण किती आहे? 10-10, 15-15 हजार रुपये घर भाडं आहे. त्यानंतर या ठिकाणी आरोग्याच्या सेवा म्हणजे आरोग्य घरी कोणी आजारी पडलं तर त्यांचं कसं, त्यांना औषधं वगैरे घ्यायला गेलो तर आपण बघितलं की 1,000 आणि 2,000 रुपये औषधाला एका टायमाचे लागतात. काय परिस्थिती आहे तुमच्या घरची? कशा प्रकारे तुम्ही घर चालवता? पगार किती वेळा होतो? कधी होतो पगार? सर पगाराचं जर विचार झालं सर तर पगार 4-4, 3-3, 4-4, 5-5 महिने होत नाही. घर कसं चालवायचं? महिन्यात मुलांची फी कशी भरायची? हे महिना संपल्यावर घरी अनाज आहे की नाही आहे हे बघूनच डोळ्यात अश्रू येते. पण काय करणार? आम्ही कर्मचारी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, मजुरांना त्यांना काम देतो, त्यांचं जीवन कसं सुदृढ होईल याच्यासाठी अतोनात प्रयत्न करतो. आमचा एक कर्मचारी रात्र दिवस बसून काम करतो. जीवाची पर्वा न करता आम्ही सुद्धा कोरोनात काम केलेलं आहे. त्या मजुरांना उपाशी ठेवलं नाही, पण आज आमच्यावर उपासाची वेळ आली आहे. त्याचं काय? कोण देणार आमच्याकडे लक्ष? कसं करायचं? मुलाची फी कशी भरायची? काय करायचं विचार येते सर. कधी कधी तर सर रात्रभर आम्हाला झोप देत नाही. म्हणून शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमचा अंत पाहू नये. फक्त आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या त्वरित पूर्ण करावा ही आपल्या विनंती करणं या आपल्या माध्यमातून विनंती करतो सर. आपण या ठिकाणी बघितलं की आत्ताच बजेट सादर झालेलं आहे आणि या बजेटच्या वेळेस जे खासदार आहेत, 543 पेक्षा जास्त खासदार आहेत, त्यांना 15 लाख रुपये पगार
वर्षाला दिला जातो, त्याचप्रमाणे 80,000 रुपये त्यांना एक्सपेन्सेस दिला जातो. त्याचबरोबर वर्षातून 34 वेळा त्यांना विमानाची सेवा मोफत दिली जाते. आणि ते खासदार या संसदेमध्ये जाऊन काय करतात, तर नुसते बाका आपटत बसतात. काय कामाचे हे खासदार, काय कामाचे हे आमदार, कशाला आपण यांना पोचतोय? आणि आपण बघितलं की पेन्शन योजना असेल, ती योजना सुद्धा या ठिकाणी अलीकडच्या काळात बंद केलेली आहे. तर हा अन्याय फक्त कर्मचाऱ्यांवर का? आमदारांना, खासदारांना, एवढ्या मंत्र्यांना सवलती दिल्या जातात, फक्त मंत्र्यांना, फक्त कर्मचाऱ्यांना हे लोक या ठिकाणी मारून टाकण्याचं काम करत आहे. काय नाव तुमचं, कुठून आले? माझं नाव आशिष पंतावणे आहे. मी नागपूर जिल्ह्यामधून आलेलो आहो. इथं आम्ही 2 तारखेपासून आझाद मैदानावर आम्ही उपस्थित आहोत. शासनासोबत आमची काही प्रमुख मागण्या आहेत. त्याच्यात आमची प्रमुख मागणी एक शासन सेवे समायोजनाची आहे. याच्यावर अजूनपर्यंत शासनानं अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही. आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्ही शासनासोबत नेहमी मागण्या मानतो, पण अजूनपर्यंत आमची शासनानं दखल घेतलेली नाही आहे. ताई, कसं घर चालतं तुमचं? कशा प्रकारे घराची काय परिस्थिती? माझ्या कुटुंबात माझं जे कुटुंब जे चालतं ते माझ्या याच्यावरच चालते. कारण की मिस्टर त्याच्या आधी करत होते, पण त्यांचं ऍक्सिडेंटली जे 2 ऑपरेशन झाले त्याच्यानंतर ते म्हणजे शेती करतात, पण त्या शेतीला पण आपल्यालाच हातभार लावावा लागतो. त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब आमचं जे बांधण आहे, जे 2 महिन्यांनी होते, कधी 3 महिन्यांनी होते, याच्यावर होत असते. आणि शासन जे आहे, जसं आता दिवाळीचं हे असते, सर्व जे शासकीय कर्मचारी असतात त्यांच्या वेळेवर आमची दिवाळी किंवा जे मोठे मोठे सण असतात त्याचा सुद्धा आमच्या याच्यात बांधण्याचे विचार केला जात नाही. आमच्या वर्षी तर आमचं दिवाळी याच्यात बांधण झालंच नाही, त्याच्यानंतर झालं. आज जर आम्ही काय परिस्थिती आहे तुमच्या घरची? परिस्थिती काय? आज जर आम्ही आहोत तर इथून गेल्यानंतर विचार येते की पुढच्या महिन्यात किराया कसा द्यायचा ना खायचं का, हा विचार सतवतो. कारण काही महिन्यापूर्वी माझ्या मिस्टरचं हार्टचं ऑपरेशन झालं. मी प्रत्येकाला म्हटले पैसे, पेमेंट सुद्धा नव्हती झाली हो आमची. त्याच्यासाठीच आमची एकच मागणी आहे की आम्ही काम तेवढंच करतो ना. इन केस मला वाटतं आम्ही 24 तास ड्युटीवर राहतो. संडे सॅटर्डे असला, कुठे फंक्शनला, कुठे लग्नात असलं तरी फोन येते, ही माहिती आली का, ती माहिती आली का, तुम्ही एमआयच नाही केलं, बस एवढंच नाही राहत. दुसऱ्या दिवशी काढरे पत्र, त्याच्यासाठी तिच्यासाठी असं चालत असते. त्याच्यामुळे आता आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत आम्ही शासकीय सेवेत कर्मचारी होणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही. आम्ही आमरण उपोषण करणार आहे. आम्ही जर 9 तारखेपर्यंत शासनाने जर दखल घेतली नाही तर 10 तारखेपासून 11 तारखेपासून सर्व अन्नत्याग करणार आहे इथेच, याच मैदानावर. आम्हाला पण आमच्या मुली आहेत, त्यांचं चांगलं शिक्षण व्हावं. जसं आता माझी मुलगी गुणवत्तापूर्वक होती, पण मी माझ्या पैशामुळे नाही करू शकली. तिची इच्छा होती की मी MBBS व्हावं, पण जे आपलं जे मानधन आहे ते मोजकं मानधन आहे, त्याच्यात कुठे आपण त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकतो? शिक्षण इतकं महाग केलेलं आहे की MBBS व्हायचं म्हटलं तर विदेशात जाऊन 60 ते 80 लाख रुपये खर्च करावा लागतो. आणि हा खर्च कुठून आणणार? या ठिकाणी काय फक्त मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या मुलं फक्त शिकणार का? ते डॉक्टर होणार का? आणि ते फेल जरी झाले, काही जमत नाही, त्यांना अभ्यास येत नाही, काय नाही, फेल जरी झाले तरी परत ते आपल्या डोक्यावर बसतात आणि मंत्री होतात, आमदार खासदार होतात. हे असं किती वर्ष चालणार? या ठिकाणी इतके दिवस झालेले आहेत, हे आंदोलनाला आलेले आहेत, एक तरी मंत्री किंवा खासदार, आमदार कोण आलं का भेटायला तुम्हाला? कोणीच आलेलं नाही. आमची या आंदोलनाची दखल घेण्यासाठी या ठिकाणी कोणतं मंत्री सुद्धा आलेलं नाही. फक्त पहिल्या दिवशी जे पोलीस महासंचालक आहेत, आम्ही जे निवेदन दिले होतं त्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी मंत्रालयामध्ये बोलवणं केलं. त्याच्यानंतर आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं, परंतु त्या शिष्टमंडळाला केराची टोपली दाखवण्यात आली. आपल्या कुठल्याही मागण्या मान्य होतील या पद्धतीचं आश्वासन सुद्धा त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहोत. पुढच्या 11 तारखेपासून हे जर आम्हाला केराची टोपली जर मिळाली तर याच ठिकाणी सर्व कंत्राटी कर्मचारी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. कुठल्याही पदार्थाचं सेवन न करता, आपल्या मुलाबाळाची, कर्मचाऱ्याची कुठलीही दखल न घेता या ठिकाणी आम्ही मरू, परंतु आपली लढाई जिंकून या ठिकाणी आपण जाणार आहोत. या पद्धतीची भूमिका आमच्या सर्व या संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे. या ठिकाणी यांचं आमरण उपोषण या ठिकाणी होत आहे.
हे जर का त्या आमरण उपोषण मध्ये जर का हे जगले नाही, वाचले, तर यांना गोळ्या मारून टाका, म्हणजे यांचाच प्रश्न संपून जाईल असं या ठिकाणी वाटतंय. ज्या महाराष्ट्र राज्याने आदर्श व कायदा केंद्र सरकारनं पाडण्याचा भाग पाडलं आणि त्या राज्यामध्ये 2006 पासून आमचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीमध्ये वर्षानुवर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जर अशा प्रकारची आंदोलन करण्याची वेळ या राज्यामध्ये असेल तर त्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. म्हणूनच आमच्या रास्त मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी 12 जानेवारीपासून धरणे आंदोलन आणि 11 फेब्रुवारीपासून अन्न त्यागाची भूमिका सर्व सहकार्यां मिळून आम्ही केलेली आहे. मी माझ्या मायबाप सरकारला अशी विनंती करेल की आपण वेळेचे आहात, आमच्या या रास्त मागण्या आपण मान्य कराव्यात, आमच्या पदरात पाडून द्यावात, अशीच आमची आपल्याच रास्त मागणी आमच्या दरबारी आहेत. अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी करतो. धन्यवाद. या ठिकाणी आता दादांनी उल्लेख या ठिकाणी आता दादांनी मायबाप सरकार असा उल्लेख केला. मायबापाचा अर्थ कळतो का सरकारला? मायबाप म्हणजे कोण असतं? मायबाप म्हणजे जे आपल्या जीवापेक्षा जास्त आपल्या लेकरांना या ठिकाणी बघत असतात, त्याला मायबाप सरकार म्हणतात. हे मायबाप सरकार तर कुठल्या प्रकारे वाटतच नाही, खरं सांगतो. मायबाप सरकार म्हणणं यांची परिस्थिती आता तशी आलेली आहे की यांना मायबाप सरकार म्हणावं लागतं. पण हे मायबाप सरकार सर एवढं मन भरून येतं. माझ्या भगिनींना काल उदाहरण दिलं. आता म्हणजे बोलण्याचे शब्द आमच्याकडे नाही आहेत. हे बसले काय आहेत, कोणालाही इथं बसणं हे योग्य वाटत नाही. आपला संसार आपल्या आई वडिलांना इथं आणणं हे खरंच योग्य नाही आहेत. खूप सर्व अडचणी आहे सर. आम्ही जे ग्राउंड लेवल म्हणून आलो आहे, आमची तिकीटची सोय नव्हती सर. हे लोक काही उसने पैसे घेऊन आले. 2-3 महिने झाले, पगार नाही आहे, मानधन नाही आहे, काहीच नाही सर. अशा परिस्थितीत आम्ही एकत्र झालो. का बरं झालं साहेब की आम्हाला शासनानं अजूनपर्यंत खूप उपोषित ठेवलं आहे. 15 वर्षापासून आम्ही काम करतो. आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? आमचे आई वडील नाही का? आम्हाला कुटुंब नाही का? आम्ही 15 वर्ष सेवेत काम करत असं. आम्ही कोरोनामध्ये मजुरांना रोजगार दिला, मग आम्हालाच का बरं उपोषित ठेवलं? हा आमचा सर्वांचा उलट प्रश्न आहे. आणि आम्ही इतके ग्राउंड लेवल आमची पस्ती नसताना कोणी खाली झोपत आहे, कोणी पोत्यावर झोपत आहे. आमचं कुठलं असं काही म्हणजे कुठे आम्ही काही केलं नाही आहे. कुठे आम्ही जिथं जागा भेटत तिथे मी झोपत आहे साहेब. आमची खायची व्यवस्था नाही, आमची राहायची व्यवस्था नाही. आम्ही जे आलो जनरलमध्ये आलो साहेब. आमची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत आहे. आम्हाला 2 दिवसाला मानधन नाही. म्हणून आम्हाला शासनाने एकच विनंती आहे कळकळीची, आमच्या देव बापा आम्हाला आमचा कायम करा, आमचा अधिकार द्या आम्हाला. बाकी तुम्ही डिपार्टमेंट बाकी जसे कायम केले, ज्या लोकांना तुम्ही डिपार्टमेंट कायम केले तो त्या निकष लावून आम्हाला पण कायम करावा. कारण ही योजना शेवटी ही योजना जी आहे महाराष्ट्राची आहे. हा महाराष्ट्राचा ही योजना जी हे जे हा महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि ही महाराष्ट्राची योजना आहे. त्यामुळे महाराष्ट्रानं आम्हाला हा निर्णय घेऊन आमच्या कमीत 4,500 लोकांना कायम करावं आणि 4,500 आम्हाला कमीत कमी 4-16 म्हणजे कमीत कमी 16,000 कुटुंबाचा विकास करावा हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. या ठिकाणी जे 4,500 कर्मचारी आहेत ते अनपढ किंवा अशिक्षित नाहीत, सगळे उच्च शिक्षित आहे. काय शिक्षण झालेलं आहे? जरा उच्च शिक्षित असेल. बीकॉम MA MSW झालेलं आहे. डबल PG आहे माझं. काय म्हटलं तुम्ही? बीकॉम MA MSW डबल PG झालेलं आहे. 10-15 वर्ष झालीत. मी अमोल तायडे, अमरावती जिल्हा AP म्हणून कार्यरत आहे मुळशीला. माझं एज्युकेशन BSW MSW BEd MBA फर्स्ट इतकं आहे माझं. आज आमच्या ह्या नरेगा कर्मचाऱ्यामध्ये 58 वर्ष 57 वर्ष वय झालेले कर्मचारी आहेत व रात्रभर झोप लागत नाही.
आज आमचा प्रत्येक नरेगा कर्मचारी हा रोज रोज मरत आहे. जर खरंच काळजी व एक भावना ह्या सरकारला असेल तर माझं एकच मागणं आहे की त्यांनी आमच्या ह्या नरेगा कर्मचाऱ्यांचा विचार करावा व आमच्या मागणीकडे लक्ष देऊन आम्हाला सर्व नरेगा कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन घ्यावं. नाही तर 11 तारखेपासून आमचा प्रत्येक नरेगा कर्मचारी अख्ख्या महाराष्ट्रातून आलेला, लहान लहान मुलं बाळ घेऊन आलेला, 9 महिन्याचं बाळ घेऊन आलेलं आमचं कर्मचारी आहे आणि तो इथं 11 तारखेपासून अन्न त्याग करणार आहे. जर त्यांना वाटत असेल की आमच्या नरेगा कर्मचारी अन्न त्याग करायला नको तर त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी, अन्यथा आम्हाला गोड्या घालावं, एवढंच माझं एक म्हणणं सरकार समोर आहे. या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना जे पगार देणारं जे काय शासन किंवा जे काय हे आहे कंपनी आहे, ती कंपनी कुठे आहे त्यांना माहित नाही. कुठे आहे ती कंपनी? सर, फक्त त्या कंपनीचं नाव S2 इन्फोटेक कंपनी आहे, पण ती कुठे आहे, त्याचा अतापत्ता काय आहे याच्याबद्दल कुठेच लिखित स्वरूपात नाही, किंवा जिथं आम्ही जातोय त्या ठिकाणी दारं बंद असलेली असतात. ते सांगतात की वर्क फ्रॉम होम वगैरे आहे आणि आम्ही जेव्हा त्यांना कॉल करतोय तर कॉलचं त्याचा रिस्पॉन्स पण येत नाही आणि आमच्या कुठल्याच जसं मागण्या आहे ESIC आहे किंवा आमचं जे वेतन आहे, त्याच्यानंतर ज्या वैधानिक वजावटी आहे, या कुठल्याच पद्धतीच्या वेळेवर मिळत नाही किंवा वेळेवर दिल्या जात नाही आणि या कंपनीकडनं अवैधरित्या भरती केली जाते. आमची एकच मागणी आहे शासनाकडे की शासन सेवेत समायोजन करावं, त्याच पद्धतीने या कंपनीला हटवून टाकावं आणि आमच्या लोकांना न्याय द्यावा. सोबतच आमच्या शासनाकडे राज्यनिधी असोसिएशन सोसायटी आहे, त्या सोसायटीला आमच्या लोकांना, बऱ्याच लोकांना वर्ग केलेला आहे, तसंच वर्ग करावं आणि समान काम समान वेतन देण्यात यावं. आणि जर आम्हाला कायदा व सुव्यवस्थेचं आम्हाला भान आहे, आम्ही कुठेच असं म्हणजे बेकायदेशीररित्या आम्ही संप करणार नाही आहोत. फक्त आम्हाला आमची काळजी आणि आमची आकांक्षा शासनाने समजून घ्यावी. आम्ही अहिंसेच्या मार्गावरनं हे सर्व करत आहोत आणि प्रत्येकाला, आमच्या कुटुंबाला आणि आमच्या सर्व नरेगा बांधवांना न्याय मिळावा आणि यापुढेही आम्ही प्रत्येक कर्मचारी ज्या पद्धतीनं आमचं काम लोकांना पोहोचवायचं असते किंवा गरीब जनतेला पुढे न्यायचं असते ते आम्ही निश्चितच करत राहू. परंतु आमच्याकडे पण शासनाने लक्ष द्यावं. आता जस्ट शासनाने या मनरेगा योजनेला BVG रामजीमध्ये कन्वर्ट केलं. त्यामध्ये आपल्या मजूर बांधवांचा विचार केला गेला. 100 दिवसाच्या व्यतिरिक्त त्यांनी 125 दिवस म्हणजे 125 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिली. परंतु त्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही 17 वर्षापासून काम करतोय तर आम्हाला कुठलीच हमी दिली गेलेली नाही. तर अशा पद्धतीचे शासन निर्णय सुद्धा आमच्यासाठी निघायला हवे आणि आम्हाला मुख्य म्हणजे आम्हाला कायम करायला हवं, ही आमची मागणी आहे सर. तर अशा प्रकारे या आझाद मैदानावर हे जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला सरकारने लक्ष द्यावं. जे मंत्री असतील त्यांनी लक्ष द्यावं, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांनी लक्ष द्यावं असं या ठिकाणी मी विनंती करतो. नरेगा कर्मचारी हे आपले बांधव आहेत, आपल्या भगिनी आहेत. त्यामुळं आपल्या बांधव आणि भगिनीवर अन्याय होऊ देऊ नये. महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मा जिजाऊ यांचा जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचं नाव जसं अलौकिक आहे तसं अबाधित राहावं असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने या सर्वांची दखल घेतली पाहिजे असं मी सम्यक क्रांती चॅनलच्या वतीने या ठिकाणी सांगतो. आणि सम्यक क्रांती चॅनलचं YouTube आणि Facebook चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. कमेंट आपल्या फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या कमेंट ह्या ग्रामपंचायतीपासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत वाचल्या जातात. त्यामुळे कमेंट करा. या चॅनलचे सबस्क्रायबर व्हा म्हणजे आमचे बांधव व्हा. अशा प्रकारे मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यवतमाळ जिल्हा महामुने यवतमाळ जिल्हा महामुने आता कोणाच्या माहिती नाही.
या घोषणा दे. दोन